ट्रिपची सुरुवात तर खूपच मस्त झाली. आता भटकंती स्टार्ट करूया. त्याआधी पोटभर नाश्ता करायचा होता. मग वाटेत या हॉटेलला थांबलो आणि खाऊन पुढे निघालो. आता एलोरा केव्जला जायचं होतं. मंदिरापासून अगदी 1-2 किलोमीटरवर आहे या केव्ज. इथे गेल्यावर एंट्रीसाठी तिकीट घेतलं. एलोरा येथील कैलास मंदिर पाहून मी थक्क झाले. इतकं अप्रतिम शिल्प, दगडातून साकारलेलं एक जिवंत चमत्कार. पण काही ठिकाणी झालेला विध्वंस पाहून मन हेलावून गेलं. इतकं सुंदर निर्माण आणि त्यावर झालेला प्रहार हे पाहून मन भरून आलं. तरीही हे ठिकाण अजूनही आपल्या वैभवाने उजळलेलं आहे. आणि हो, आपल्या 20 रुपयांच्या नोटेवर दिसणारा तो अद्भुत देखावा तो इथलाच आहे, कैलास मंदिराचा. भारताचं वैभव, आपल्या संस्कृतीचं दर्पण, एलोरा. भारतातील मंदिरांची शान, कैलास मंदिर, एलोरा. कल्पना करा, दगडांवर दगड रचून नव्हे तर संपूर्ण पर्वत करून एक मंदिर उभारलं गेलं. एलोरा येथील कैलास मंदिर हे पूर्णपणे एकाच दगडातून कोरलेलं आहे. वरून खाली, बाहेरून आत अशा दिशेने घडवलेलं हे अद्भुत चमत्कार आहे. स्थानिक लोक त्याला वेरूळ लेणी म्हणून ओळखतात. जगातील सर्वात मोठी एकशिला कोरीव रचना म्हणून हे स्थळ प्रसिद्ध आहे. महान कैलास मंदिर. सुमारे 2 लाख टन दगड येथे हलवण्यात आले, तेही नकाशाशिवाय, यंत्राशिवाय. फक्त 7-8 पिढ्यांमधून पुढे चालत आलेल्या हातकलेच्या कौशल्यावर आधारित. इसवी सन 8व्या शतकात राष्ट्रकूट वंशाच्या काळात हे अद्वितीय मंदिर घडवले गेले. एकाच दगडातून घडवलेली ही संपूर्ण रचना. मध्यभागी 6 मीटर उंच शिवलिंगासह तपस्वी स्वरूपात साकारलेलं भगवान शिव, हर हर महादेव. आजही याच्या निर्मितीचे स्पष्ट पुरावे, नकाशे किंवा माहिती उपलब्ध नाहीत. पण हे भव्य, अढळ मंदिर आपल्याला स्मरण करून देते मानवी इच्छाशक्ती, आध्यात्मिक भक्ती आणि पूर्वजांच्या कौशल्याने काय चमत्कार घडू शकतो. भिंतीवर कोरलेलं एक अद्भुत विश्व दिसतं. इथे महाभारताच्या कथा दगडात जिवंत झालेल्या दिसतात. काही ठिकाणी त्रिमिती शिल्पांमधून भगवान विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत, तर काही ठिकाणी विविध देवतांच्या सुंदर रूपाचं दर्शन होतं. इथे कामदेव आणि रती यांची शिल्पं आहेत, तर दुसरीकडे दुर्गादेवीचं पराक्रमी रूप दगडात साकारलं गेलं आहे. कुठे शिव पार्वतींच्या दिव्य मिलनाचा प्रसंग, तर कुठे भगवान श्रीकृष्णाचा जन्म आणि बाललीला. सगळं जणू दगडातून सजीव झालेलं. हे सर्व पाहताना जाणवतं की इथल्या प्रत्येक शिल्पात, प्रत्येक रेषेत आध्यात्मिकता, कला आणि भक्ती यांचा संगम आहे. एलोरा केव्ज फिरून झाल्यावर आम्ही मरगस्ता